हे सगळं पाहताना 2005ला जी मनरेगा आली आणि आता 2025मध्ये आजीविका मिशन जे आलेलं आहे, जी रामजी हा जो कायदा आला आहे, या 20 वर्षामध्ये आपल्या ग्रामीण भारतामध्ये मूलभूत काय बदल झाला आहे अर्थव्यवस्थेमध्ये आणि त्यामुळे ही अपरिहार्यता का निर्माण झाली? एकतर आपण लक्षात घेऊ, फार उत्तम प्रश्न आहे हा. भारताची जी काय आर्थिक वाटचाल सुरू झालेली आहे ती आता महासत्ता होण्याकडे आहे आर्थिक रीतीने. आपण 5 महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांमध्ये येऊन समाविष्ट झालेलो आहोत. तरी देखील डॉलर, महागाई वगैरे हे सगळे प्रश्न आहेत. सामाजिक स्तरावर जी काय निर्मिती होती आहे, वित्त निर्मिती, ती कशी पसरवता देखील येईल हे देखील आव्हान आहे. पण आज आपण आर्थिक महासत्ता झालो असताना जशी शहरं बदलत आहेत तसं गाव पातळीवरचं वास्तव पण बदलत आहे. पूर्वीच्या काळातली जी गावं होती त्यांचं चित्र मोठ्या प्रमाणात बदललं आहे. सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित व्हायला लागलेला आहे. क्रॉपिंग पॅटर्न्स बदललेले आहेत आणि टेक्नॉलॉजी जी व्हॉट्सअपमुळे, इंटरनेटमुळे घराघरात पोचली आहे त्याचा उपयोग करणारे शेतकरी आणि त्यांची नवीन पिढी पण तयार झालेली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना, या नव्या पिढीला आपल्या गावात काय करता येईल, त्या गावातला नवीन चेहरा कसा देता येईल हे बघायची एक आवड निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातलीच आपण उदाहरण घेऊ. पोपटराव पवार गाव बदललं आहे, अण्णा हजारे गाव बदललं आहे, चैत्राम जी ज्यांना आत्ता पद्मश्री मिळालं गाव बदललेलं आहे. त्यामुळे गावाचा एक केंद्रबिंदू लक्षात घेऊन त्याच्यात कसे बदल केले जावेत यासाठी काही योजना सुरू झाल्या. आता सध्याच्या गावात काय बदललं तर मला असं वाटतं बऱ्याच प्रमाणात गावांमध्ये आर्थिक जी पूर्वीची चणचण होती ती काय आता ते फार श्रीमंत झाले वगैरे अशातला भाग नाही, पण उत्पन्नात वाढ झाली. त्या उत्पन्नात वाढ होतानाच सरकारने गेल्या काही वर्षांपासून, कोविडपासून जे अन्नधान्य मोफत द्यायला सुरुवात केली त्यामुळे पोटापाण्याचे जे प्राथमिक प्रश्न होते ते सुटले. आता अशी अवस्था आल्यानंतर गावाच्या उत्पन्नात शाश्वत भर देणारं काहीतरी निर्माण व्हायला हवं. मग ती धरणं असतील की जी धरणं तुमच्या गावात शेतीला पाणी पुरवू शकतील, अशी काहीतरी ग्रामपंचायतीची कार्यालयं असतील जिथून कदाचित कॉल सेंटर चालवता येईल. मायग्रेशन्स जी होतात महानगरांमध्ये, महानगरं सुजत जातात, ती कमी करण्यासाठी गावामध्ये नवा रोजगार, मग ते कुटीरोद्योग असतील, ते लघुउद्योग असतील, अशा तऱ्हेचं काहीतरी निर्माण व्हायला हवं. आणि तेच मला असं वाटतं सरकारच्या मनात असावं. कोणीतरी जाऊन खड्डे खणतंय आणि त्यातनं काहीच होत नाही आहे हे चित्र बदलायला हवं असं सामान्य माणसालाही वाटत असेल. त्यामुळे जो पैसा फक्त रोल होत होता गाव पातळीवर त्याच्याऐवजी काहीतरी उत्पन्न करायचं आणि तिथे काहीतरी डोळ्यांनी दिसणारं तयार करायचं, हा या बदलामागचा मला तरी मुख्य उद्देश दिसतो. बदलत्या परिस्थितीत ते आवश्यक होतं. हां, म्हणजे एकूण जी आधी चौकट होती ती चौकट त्याची पूर्ण पुनर्रचनाच करण्यात आली.